नमस्कार, मी शकील सय्यद. आपण पाहत आहात साथी न्यूज इंडिया. चला पाहूया सातारा जिल्ह्यातील आजच्या 10 महत्त्वाच्या बातम्या. 16 तारखेला फलटण पंचायत समिती सभापती व उपसभापती यांची निवड झाली. यामध्ये ओबीसी समाजाला पंचायत समिती सभापती व उपसभापती पदासाठी संधी मिळाली नाही. यामुळे संपूर्ण फलटण तालुक्यामध्ये ओबीसी समाजामध्ये नाराजीचा सूर दिसून आला. ओबीसी समाजाला संधी न मिळाल्यामुळे ओबीसी समाजाने फलटण पंचायत समिती तहसील कार्यालयावरती मोर्चा काढला. नायब तहसीलदार श्री सोनवणे साहेब यांना संपूर्ण ओबीसी समाजाने निवेदन दिले. बेकायदा, बोगस, डुप्लिकेट घटनात्मक मूल्यांना पायदळी तुडवून ओबीसींना बेदखल केलं असं मत ओबीसी नेते श्री लक्ष्मण हाके यांनी व्यक्त केलं. ओबीसींना डावलल्याबद्दल फलटण तालुक्यामधून अनेक नेत्यांनी या घटनेचा जाहीर निषेध केला. फलटण पंचायत समितीच्या सभापती व उपसभापती निवडीमध्ये मोठे राजकीय स्थित्यांतर पाहायला मिळाले. सभापतीपदी भाजपच्या शिवांजली विक्रम भोसले यांची तर उपसभापती शिवसेनेचे अमोल सस्ते यांची बिनविरोध निवड झाली आहे. या निवडीच्या निमित्ताने तालुक्यातील दोन्ही प्रबळ नाईक निंबाळकर गटामध्ये मनोमिलन झाल्याचे चित्र दिसून आले. नुकत्याच झालेल्या निवडणुकीत दोन्ही गटांकडे प्रत्येकी 8-8 असे समसमान संख्याबळ असल्याने निवडीबाबत मोठी उत्सुकता निर्माण झाली होती. मात्र आज सकाळी अनपेक्षित घडामोडी राष्ट्रवादीच्या काँग्रेसच्या 3 सदस्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यानंतर ज्येष्ठ नेते दिलीपसिंह भोसले आणि शिवरूपराजे खर्डेकर यांनी संजीवराजे नाईक निंबाळकर यांची भेट घेऊन चर्चा केली. या चर्चेत सभापती पद भाजपा राष्ट्रवादी युतीला तर उपसभापती पद शिवसेनेला देण्याचा निर्णय घेण्यात आला. निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी सौ प्रियंका आंबेकर यांच्याकडे सभापतीपदी शिवांजली भोसले आणि उपसभापती पदासाठी अमोल सस्ते यांचेच एकमेव अर्ज आल्याने ही निवडणूक बिनविरोध घोषित करण्यात आली. या निवडीवेळी माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, आमदार सचिन पाटील, माजी आमदार दीपक चव्हाण, नगराध्यक्ष शमशेरसिंह नाईक निंबाळकर, श्रीमंत अनिकेतराजे नाईक निंबाळकर, ज्येष्ठ नेते प्रल्हादराव साळुंखे पाटील, दिलीपसिंह भोसले आणि शिवरूपराजे खर्डेकर आदी उपस्थित होते. निवडीनंतर नवनिर्वाचित सभापतींचा सत्कार माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी बोलताना रणजितसिंह नाईक निंबाळकर म्हणाले, आता राजकारण बाजूला ठेवून सर्व सदस्यांना सोबत घेऊन तालुक्यात मोठ्या प्रमाणात विकास कामे केली जातील. जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्यास आम्ही कटिबद्ध आहोत. विश्वासघाताच्या राजकारणामुळे शिवरूपराजे खर्डेकर आक्रमक, राष्ट्रवादीच्या तालुकाध्यक्षपदाचा राजीनामा. फलटण विश्वासघाताचे राजकारण आणि पक्षातील अविश्वासाचे वातावरण निर्माण झाल्याचा आरोप करत राष्ट्रवादी काँग्रेसचे फलटण तालुकाध्यक्ष शिवरूपराजे खर्डेकर यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. त्यांच्या या निर्णयामुळे फलटण तालुक्यातील राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू झाली आहे. शिवरूपराजे खर्डेकर यांनी सांगितले की मी गेली 14 महिने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा फलटण तालुका अध्यक्ष म्हणून जबाबदारी सांभाळत आहे. विधानसभा निवडणुकीच्या वेळी माननीय अजित पवार यांनी आमच्यावर आमदारकीची मोठी जबाबदारी सोपवली होती. त्या विश्वासाला न्याय देत आम्ही फलटण तालुक्यातून राष्ट्रवादीचा आमदार घड्याळाच्या चिन्हावर प्रचंड मतांनी निवडून आणला. तसेच नगरपालिकेतही राष्ट्रवादीचे नगरसेवक निवडून आणून पक्ष बळकट करण्याचे काम केले. तथापि अलीकडील काळात पक्षामध्ये विश्वासघाताचे राजकारण होत असल्याची भावना निर्माण झाल्याचे त्यांनी सांगितले. ज्या पद्धतीने अविश्वास आणि अंतर्गत राजकारण सुरू आहे त्या परिस्थितीत तालुकाध्यक्ष म्हणून काम करणे मला शक्य नाही. त्यामुळे मी तालुकाध्यक्षपदाचा राजीनामा देत आहे, असे त्यांनी जाहीरपणे स्पष्ट केले. खर्डेकर यांच्या या निर्णयामुळे फलटण तालुक्यातील राष्ट्रवादीच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. त्यांच्या पुढील राजकीय भूमिकेबद्दल आता विविध तर्कवितर्क लावले जात आहेत. काहींच्या मते ते आगामी काळात भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करू शकतात, तर काहींच्या मते ते इतर राजकीय पर्यायांचा विचार करतील.
हे नक्की आहे. दरम्यान शिवरूपराजे खर्डेकर यांच्या पुढील निर्णयाकडे फलटण तालुक्यातील कार्यकर्ते व सर्वसामान्य नागरिकांचे लक्ष लागून राहिलेले आहे. फलटण तालुक्यातील राजकारणात मोठी आणि धक्कादायक घडामोड घडली असून ज्येष्ठ नेते विक्रमाप्पा भोसले यांनी भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला. त्यांच्या कन्या तथा पंचायत समिती सभापती शिवांजली भोसले यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व 3 पंचायत समिती सदस्यही भाजपमध्ये सामील झाल्याची माहिती समोर आली आहे. या सामूहिक प्रवेशामुळे तालुक्यातील राजकीय समीकरणामध्ये मोठा बदल झाल्याची चर्चा झाली आहे. फलटण तालुक्यात अनेक वर्षापासून सक्रिय असलेले विक्रमाप्पा भोसले हे प्रभावी आणि संघटनक्षम नेते म्हणून ओळखले जातात. स्थानिक पातळीवर त्यांचा मोठा जनसंपर्क आणि समर्थक वर्ग असल्यामुळे त्यांच्या निर्णयाला राजकीयदृष्ट्या मोठे महत्त्व प्राप्त झाले आहे. त्यांच्या नेतृत्वाखालील गटाने भाजपमध्ये प्रवेश केल्याने राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का बसला असल्याचे मानले जात आहे. विशेष म्हणजे पंचायत समितीच्या सभापती आणि उपसभापती पदाच्या निवडीनंतर ही घडामोड घडल्यामुळे या निर्णयामागील राजकीय गणिताबद्दल विविध तर्कवितर्क लावले जात आहेत. पंचायत समितीतील सत्ता समीकरणावर या प्रवेशाचा थेट परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. राजकीय जाणकारांच्या मते पंचायत समिती सदस्य संख्येच्या दृष्टीने या बदलामुळे आगामी काळात तालुक्यातील सत्ता समीकरणे पूर्णपणे बदलू शकतात. विशेषतः स्थानिक स्वराज्य संस्थेमधील राजकारणावर याचा परिणाम दिसून येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान या घडामोडीनंतर फलटण तालुक्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये या निर्णयामुळे अस्वस्थता निर्माण झाली असून आगामी काळात आणखी काही पदाधिकारी किंवा कार्यकर्ते राजकीय भूमिका बदलण्याची शक्यता राजकीय वर्तुळातून व्यक्त केली जात आहे. या प्रवेशामुळे फलटण तालुक्यातील राजकारणाला नवे वळण मिळाले असून पुढील काही दिवसात तालुक्यात आणखी राजकीय घडामोडी घडण्याची शक्यता राजकीय विश्लेषकांकडून व्यक्त केली जात आहे. मलवडी गावचे सुपुत्र सासवड गणातील पंचायत समिती सदस्य डॉक्टर संतोष अंकुश कारंडे यांचा सत्कार जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मलवडी यांच्यातर्फे घेण्यात आला. यावेळेस डॉक्टर संतोष कारंडे म्हणाले की शाळेसाठी आम्ही आमचे पूर्ण योगदान देऊ. शाळेच्या विविध विकासासाठी आम्ही पुढे प्रयत्न करू. डॉक्टर संतोष कारंडे यांना मलवडी गावातील समस्त ग्रामस्थांनी पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या. यावेळेस मलवडी गावचे विद्यमान सरपंच श्री बाजीराव तरडे, तंटामुक्ती अध्यक्ष श्री शिवाजी पिसाळ, उपसरपंच श्री ज्ञानदेव टकले, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री शकील सय्यद, उपाध्यक्ष श्री धनाजी टकले, श्री बरकडे, श्री संजय टकले, श्री राजेंद्र कारंडे, श्री ज्ञानदेव तरडे, शाळा व्यवस्थापन समितीचे सर्व सदस्य यावेळेस मोठ्या संख्येने उपस्थित होते. शाळेचे मुख्याध्यापक श्री दीपक कदम, शाळेचे शिक्षक श्री अशोक सावंत, श्री किरण बोबडे, श्री रणजित निंबाळकर, श्री दायगुडे आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.